श्री वैभव डांगे, फाउंडर, दिल्ली मराठी प्रतिष्ठान, कर्नल पाटील, उपस्थित अतिथीगण, मान्यवर आणि मित्र हो, आज माझ्यासाठी हा अत्यंत सौभाग्यपूर्ण माझी संधी आहे की आपल्या सगळ्यांसमोर जो विषय वैभवने सांगितला याच्यावर संवाद साधण्याची मला संधी मिळाली आहे आणि याच्याकरता मी प्रतिष्ठान, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचा मनपूर्वक आभारी पण आहे. माझं मराठी तेवढं हे नाही की थोडं कच्चं आहे, म्हणून मध्ये मध्ये मी इंग्लिशचेही शब्द वापरेन, तर त्याच्याकरता मला क्षमा करावी. हा विषय जेव्हा मी वैभवशी पहिल्यांदा बोललो, वैभव म्हणाला की सर तुम्ही नेबरहूड, जिओ पॉलिटिक्स अशा काहीतरी विषयांवर बोला, आत्मनिर्भरता. पण मग मी त्याला वैभवशी बोलताना म्हटलं की नाही, मला थोडं अजून आपण एक स्कोप थोडा वाईड करूया. आणि माझा हा विश्वास किंवा माझा मत आहे की कॅरेक्टर, नेशन बिल्डिंग आणि लिडरशिप याच्याबद्दल आजच्या काळात हे फार महत्त्वाचे, फक्त टॉपिकल नाही पण फार रिलेव्हंट असे विषय आहेत. म्हणून मी माझा प्रयत्न असतो की एका सैनिक दृष्टिकोनातून, फ्रॉम अ सोल्जर्स पर्स्पेक्टिव्ह, व्हॉट इज नेशन बिल्डिंग, व्हॉट डज आर्मी स्टँड फॉर, व्हॉट डिफाईन्स आर्मी, आर्मीला काय कसं आपण परिभाषित करतो एक संस्थेच्या किंवा ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने. तर याच्याबद्दल मी माझे विचार तुमच्याशी सगळ्यांची हे करेन. आपण जेव्हा विकसित भारतचा विचार करतो किंवा कल्पना करतो तर आमच्या मनात एक असा देश येतो की जो संघटित आहे, सुरक्षित आहे, स्थिर आहे आणि समृद्ध आहे आणि बरोबर आत्मनिर्भरही आहे. आणि या संदर्भात माझं नेहमी म्हणणं आहे की आर्थिक शक्ती एका देशाला किंवा एका राष्ट्राला विकासाची गती देते, पण त्याबरोबर सैन्यशक्ती हीच एक गोष्ट आहे, ते एका राष्ट्राच्या राष्ट्रीय हितांचं संरक्षण करते आणि एक जागतिक पातळीवर एका राष्ट्राला ते खरं स्टँडिंग देते. म्हणून इंग्लिशमध्ये म्हणतात की इकॉनॉमी अँड सिक्युरिटी दे शेअर अ सिम्बियोटिक रिलेशनशिप. माझ्या कार्यकाळात बरेचदा मी जेव्हा सिनियर लिडरशिपशी बोलायचो तर एखाद दोनदा मी माझ्या लक्षात आलं कि कोणी एक टिप्पणी केली कि नहीं, पर लड़ाई तो होने वाली नहीं है, तो अब क्यों हमने डिफेंस फोर्सेस या कैपेबिलिटी बिल्डिंग पे इतना खर्च करना चाहिए. आणि ते बरेच चांगल्या पोझिशनवर होते. मी त्यांना फक्त हेच म्हटलं की यदि आप सशक्त है, यदि आप स्ट्रॉन्ग है, प्रबल है, सक्षम है, तभी लड़ाई नहीं होगी. और यदि आप कमज़ोर है तो ज़रूर लढाई या युद्ध हो सकता है. आणि समजा आता आपण जगभर बघतो तर हे एका तऱ्हेने काय म्हणतो सिद्ध झालं आहे की जिथे जिथे राष्ट्रीय हित किंवा नॅशनल इंटरेस्ट इन्वॉल्ड असतील, नेशन्स, कंट्रीज विल नॉट हेजिटेट टू गो टू वॉर. तुम्ही बघा रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट किंवा इस्रायल इराण US जे आता सध्या चाललं आहे, प्रत्येक ठिकाणी जिथे राष्ट्रहित आहे, सैन्य बल किंवा सैनिक शक्तीची प्रिमसी आजकाल आपल्याला दिसायला येते. आपण सिंदूर बद्दल विचार केला तर मला वाटतं पहिल्यांदा आपण म्हणतो राष्ट्रहिताकरता डिप्लोमसी एक हे आहे टूल, दुसरा आहे सैनिक शक्ती. तर पहिल्यांदा मला वाटतं आपल्या देशाने सैनिक शक्तीचा वापर करून आपले नॅशनल ऑब्जेक्टिव्स, राष्ट्रीय उद्दिष्टे प्राप्त करायचं किंवा प्राप्त केले आहेत. आणि सो ही संकल्पना किंवा हायपोथेसिस की दे विल नेवर बी अ वॉर, माझ्या मते चुकीची. आणि हे काय नीट आता ठरलंही आहे जे आपण आजकाल जे बघतो आहे. सावरकरांनी पण
आणि आप सगळे इथे विद्वान लोक आहात, तुम्हाला माहिती असेल त्यांनी पण त्या काळी हेच म्हटलं होतं की जोपर्यंत तुमचा राष्ट्र किंवा देश सशक्त नाही आहे, स्ट्रॉंग नाही आहे, नुसतं डिप्लोमसीनी कूटनीतीने तुम्हाला तुमचे राष्ट्रीय उद्दिष्टे प्राप्त करता येणार नाही. तर तेव्हाचे त्यांचे विचार किंवा आत्मनिर्भरताबद्दल त्यांनी हेही म्हटलं होतं की स्वतःच्या रक्षासंबंधी सुरक्षासंबंधी गरजा रिक्वायरमेंट्स वी शूड बी एबल टू मीट इंटरनली. तर तेव्हा हे त्यांचे तेव्हाचे विचार इतके प्रोफाऊंड होते की इतक्या काळानंतर आज ते अगदी खरे उतरत आहेत. समजा आपण आसपास जगभर बघतो की जिओ पॉलिटिकल लँडस्केप इतक्या स्पीडनी किंवा इतक्या फ्लेक्झिबिलिटीने इतक्या फ्लक्समध्ये आहे आणि इतकी अनिश्चितता आहे, अनसर्टन्टी, आणि याचे कित्येक उदाहरण आपण देऊ शकतो. आणि मला आठवतं आहे कोणी सांगितलं की आता एक नवीन मॅक्सिम असायला पाहिजे की एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड. म्हणजे आपल्याला पुढे काय होतं आहे याची कल्पना करू शकत नाही. देर आर ब्लॅक स्वॉन इव्हेंट्स. आधी आपल्याला वाटायचं की अरे हे झालं, पण आजकाल दॅट हॅज बिकम अ नॉर्म. तर भविष्यात काय होणार, जिओ पॉलिटिकल तुमचे अलायन्सेस, कोण तुमचा मित्र आहे, कोण तुमचे ॲडव्हर्सरी आहे, हे पण सांगणं कठीण झालं आहे. तर या बरोबर आपले जे थ्रेट्स किंवा चॅलेंजेस सुरक्षासंबंधी आपण आव्हाने म्हणतो, तर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की अनलाईक मेनी नेशन्स वी हॅव कंटेस्टेड डिस्प्युटेड बॉर्डर्स. ही खास विशेषता आहे. तर जेव्हाही आपण सैन्य शक्तीबद्दल, केपबिलिटी डेव्हलपबद्दल, आपल्याकडे काय हवं काय नकोचे विचार करतो, तर हे कधी विसरायला नको. कारण की फार कमी देश आहेत हू शेअर सच कंटेस्टेड बॉर्डर्स. त्याचप्रमाणे इंटरनल सिक्युरिटी, आंतरिक सुरक्षा, आपले जे आव्हाने आहेत, चॅलेंजेस आहेत, ते पण आपल्या देशात पिक्युलर आहेत. पण या दोन्हीशिवाय आजकालच्या काळात नवीन तऱ्हेचे आव्हाने, सिक्युरिटी थ्रेट्स, चॅलेंजेस, सायबरमध्ये म्हणावं, स्पेसमध्ये म्हणावं, इन्फॉर्मेशन वॉरफेअर. काही वर्षापूर्वी आपल्याला कधी वाटलं नाही की कसं सोशल मीडियाचं इन्फ्लुएन्स, बॅटल ऑफ नरेटिव्स, परसेप्शन मॅनेजमेंट, हे एक नवीन विषय अगदी स्पष्टपणे उभरून येत आहेत. तर माझं म्हणजे म्हणण्याचं हे तात्पर्य आहे की द कॅरेक्टर ऑफ वॉर इटसेल्फ इज चेंजिंग. जे युद्ध आपण आधी बघायचो त्याचं स्वरूप कम्प्लिटली एका यांनी चेंज झालेलं आहे. आता तुम्हाला यू आर एंगेजिंग टार्गेट्स फ्रॉम अ डिस्टन्स, बियॉन्ड व्हिज्युअल रेंज. तुम्हाला टँक टू टँक किंवा सैनिक टू सैनिक, असं लोकांना वाटतं की अरे हे तर आता सगळंच बदलं झालं आहे. ड्रोन्स आपण सिंदूरमध्येही बघितलं, ड्रोन्सचा वापर, सायबर याचा वापर. तर एक लोकांच्या डोक्यात ही पण कल्पना कधी कधी होते की भविष्यातली लढाई अशीच असेल किंवा भविष्यातले युद्ध अशा 88 किंवा 87 तासात संपतील. पण त्याच्याशी मी सहमत नाही आहे. कारण की हा एक प्रकार होता किंवा हा एक भाग आहे युद्धाचा. आपल्याला म्हणजे पूर्ण लाँग ड्युरेशन वॉर जसं आपण म्हणतो त्याच्याकरता तेवढीच तयारी करावी लागेल. आणि रशिया युक्रेन युद्ध हे चांगलं उदाहरण आहे, जिथे की 3 वर्ष झाले तरी अजूनही काही अंत आपल्या कुठे साईटमध्ये नाही आहे. तर आणि आसपास आपण शेजारी नेबरहूडमध्ये बघतो तऱ्हेतऱ्हेचे सिक्युरिटी चॅलेंजेस. प्रत्येक देशात वेगवेगळी आव्हाने आहेत, वेगवेगळ्या सिच्युएशन आहेत. तर वी आर लिव्हिंग इन अ व्हेरी कॉम्प्लेक्स वर्ल्ड. तर हे अगदी गरजेचं आहे की वी शूड बी एबल टू अँटिसिपेट, नॉट ओनली डील विथ द करंट सिक्युरिटी थ्रेट्स चॅलेंजेस, बट बी एबल टू अँटिसिपेट व्हॉट इज कमिंग अप इन द फ्युचर. आणि त्यातला कठीण भाग, वन्स यू हॅव अँटिसिपेटेड, यू हॅव टू प्रिपेअर युअर सेल्फ अकॉर्डिंगली. You have to have those capabilities which will enable you to effectively fight future wars. So the armed forces have to be future ready. Normally armies are accused of preparing for the last war. की जे आधी झालं त्याचप्रमाणे तुम्ही आपली तयारी करता, पण ते चालणार नाही.
तर आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागेल की आपण न्यू जनरेशन केपॅबिलिटीज जे ॲक्वायर करतो आहे त्याच्यात आणि सध्या जे आपल्याकडे आहेत त्याच्यात कसं तुम्ही बॅलन्स कराल. कारण की बजेट तेवढंच असणार आहे, तर तुम्ही किती पुढच्याकरता का तुम्ही नुसते ड्रोनचंच हे घ्याल, सुसज्ज राहाल, की तुमचे टँक्स, आर्टिलरी गन्स, इन्फंट्री सोल्जर त्यांचंही तेवढंच महत्त्व आहे. तर मला वाटतं हेही एक नवीन चॅलेंज आहे. याच्याशिवाय टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, आय थिंक दॅट हॅज इमर्ज, माझं म्हणणं ॲज अ स्ट्रॅटेजिक अरिना फॉर कॉम्पिटिशन, वेपनायझेशन ऑफ डोमेन्स. ज्या देशाकडे, ज्या राष्ट्राकडे फ्युचर टेक्नॉलॉजी आहे आणि याचे कित्येक उदाहरण तुम्ही बघताय. सो दॅट इज समथिंग विच वी नीड टू प्रिपेअर आवरसेल्व्स. वी हॅव टू लिव्हरेज टेक्नॉलॉजी. तुम्ही आधी पण बघाल, विश्वयुद्ध वर्ल्ड वॉर I नंतर, वर्ल्ड वॉर II नंतर, गल्फ वॉर नंतर, प्रत्येक युद्धात whichever side was able to leverage technology better, they were on the winning side. तर हे फार गरजेचं झालं आहे की आपल्याला टेक्नॉलॉजी अडॅप्ट करून, अच्छा हेही शक्य नाही किंवा हे असायला नको की आपण कोणाच्या दुसऱ्यावर टेक्नॉलॉजीकरता निर्भर आहोत. आपल्याला स्वतःला आपल्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप कराव्या लागतील. आधी आपण टेरिटोरियल सॉव्हरेंटीची आपण बोलायचो, पण नाव डेज इट इज टेक्नॉलॉजिकल सॉव्हरेंटी. तुमचा डेटा, व्हॉट टेक्नॉलॉजी यू हॅव, अनलेस यू हॅव युअर ओन टेक्नॉलॉजी, इट इज नॉट गोइंग टू सर्व यू. आणि मग त्याच्याबरोबर R&D इकोसिस्टम असायला हवी. यू कॅनॉट डिपेंड ऑन एनीबडी एल्स फॉर टेक्नॉलॉजी, कारण की कधी पण दे विल नॉट गिव्ह यू द बेस्ट. नेहमी काहीतरी ते काय म्हणतो आपण, दे विल होल्ड समथिंग बॅक. सो इफ यू वॉन्ट टू बी ॲब्सोल्युटली केपेबल, इट इज हाय टाईम वी नीड टू डेव्हलप टेक्नॉलॉजी. त्याचबरोबर आत्मनिर्भर होणं. कोविडच्या काळानंतर हे अगदी स्पष्ट झालं होतं की आपल्या ज्या पण गरजा आहेत, व्हॉट एव्हर आर रिक्वायरमेंट्स, वी नीड टू बी सेल्फ रिलायंट. खास करून सुरक्षासंबंधी आपल्या जरूरती किंवा रिक्वायरमेंट्स आहेत. आणि त्या दृष्टीने मला वाटतं गव्हर्मेंटनी पण बऱ्याच पॉलिसी आणल्या आहेत. जे प्रायव्हेट इंडस्ट्री आहे, दे हॅव स्टेप्ड अप, दे सी लॉट ऑफ अपॉर्च्युनिटीज. द R&D ecosystem, you cannot do only with DRDO. The private sector has to step up in R&D. पण तेवढं सोपं नाही आहे, कारण की डिफेन्ससारख्या क्षेत्रात रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तुम्हाला माहिती आहे तेवढा. सो इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स आहे ॲकॅडमिया. आपण एका याने म्हणतो की आपल्या भारतात IITs आणि बाकी अकॅडमिक इन्स्टिट्यूट्समध्ये वी हॅव द ब्राईटेस्ट ऑफ स्टुडंट्स. वी हॅव अ व्हेरी वायब्रंट स्टार्टअप इकोसिस्टम. तर हे सगळ्यांना आपण जोडून बरोबर सिनर्जी आणणं हे फार जरुरी झालं आहे. आणि या दिशेने मला वाटतं आपण एक चांगली सुरुवात केली आहे, पण माझ्या मते मच मोर नीड्स टू बी डन. आणि माझं हेही म्हणणं आहे की वी आर सो फार टेकिंग इन्क्रिमेंटल स्टेप्स. सो वी शुड लीपफ्रॉग इफ नॉट पोल वॉल्ट. म्हणजे काही असं आपल्याला भविष्यातल्या फ्युचर टेक्नॉलॉजीजवर आपण जोर द्यायला हवा, ज्या क्षेत्रात आपण यू अचीव दॅट केपॅबिलिटी. सो यू कॅनॉट प्ले कॅचअप ॲज फार एज टेक्नॉलॉजीज आर कन्सर्न. यू विल ऑलवेज रिमेन बिहाइंड. इनोव्हेशन इज अगेन समथिंग विच इज, वेन वी से की आपल्या देशात इतकं इनोव्हेशन पोटेन्शियल आहे. ड्युअल यूज टेक्नॉलॉजी, बऱ्याच टेक्नॉलॉजीज कमर्शियल सेक्टरमध्ये आहेत. तर हाऊ फास्ट यू अडॉप्ट देम और अडॅप्ट देम, इनकॉर्पोरेट देम इन द डिफेन्स टू मीट युअर रिक्वायरमेंट्स इज अनदर चॅलेंज. भारत सरकारने बरेच स्टेप्स घेतले आहेत, पण त्याच्यातही मला वाटतं अजून खूप करण्याची गरज आहे. आणि या सगळ्या आपण जेव्हा विकसित भारत 47ची कल्पना करतो, तर याच्यात मला वाटतं सुरक्षा बलांचं, डिफेन्स फोर्सेसचं योगदान किंवा भूमिका नुसती आपलं प्रायमरी जे काम आहे, टास्क
टू डिफेंड द नेशन सॉव्हरेंटी, तेवढ्या पुरतं सीमित राहून चालणार नाही. द डिफेन्स फोर्सेस हॅव टू मोर ॲक्टिवली एंगेज, रीच आउट टू अदर स्टेक होल्डर्स. आणि डिफेन्स फोर्सेसला हे जाणीव असायला पाहिजे की यू आर नॉट वर्किंग ॲज अ सायलो इन आयसोलेशन. यू आर पार्ट ऑफ अ लार्जर डिफेन्स इकोसिस्टम and then you are part of a larger security ecosystem. So I am glad to say that that realization has come. आणि जेव्हा डिफेन्स फोर्सेस तुम्ही रीच आउट कराल, लोकांचे जास्ती प्रोॲक्टिव्हली एंगेज कराल, बाकी एजन्सीज, स्टेट गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट, कम्युनिटीज, अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स, इंडस्ट्री, तेवढेच तुमचे परिणाम, युअर आउटकम्स, युअर रिझल्ट्स विल बी बेटर. जेव्हा आपण राष्ट्रनिर्माणबद्दल बोलतो किंवा विचार करतो, तर इज नेशन बिल्डिंग किंवा राष्ट्र निर्माण, इज इट ओनली अबाउट बिल्डिंग हायवेज और बिल्डिंग पोर्ट्स और हॅविंग नाईस एअरपोर्ट्स और पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर? इज इट ओनली दॅट मच, और इज इट अबाउट डेव्हलपिंग अ युनिक कॅरेक्टर ॲज अ नेशन, which then enables our citizens to improve their living conditions, etc., etc., so that they have a unique identity. तर माझ्या मते राष्ट्रनिर्माण इज ऑल ऑफ अबाव. आणि या राष्ट्रनिर्माणच्या या पूर्ण कार्यात मला वाटतं सैन्य दलांची एक मोठी भूमिका आणि योगदान असणार आहे आणि पुढे असायला पण हवं. मला बरेचदा लोक विचारतात, सो व्हॉट इज इट दॅट डिफाईन्स आर्मी, और इन अ लार्जर पर्स्पेक्टिव्ह व्हॉट इज इट दॅट डिफाईन्स द आर्म्ड फोर्सेस? अशी कुठली गोष्ट आहे ती तुम्ही परिभाषित कराल सैन्याला? तर त्याचे मी 3-4 तऱ्हेंनी उत्तर देतो. मला वाटतं एक 4 मुख्य पैलू आहेत या गोष्टीचे, आणि त्याच्यात सर्वात पहिला पैलू आहे की अशी काय ती गोष्ट आहे, व्हॉट इज दॅट मॅजिक वेर इन अ सोल्जर वेन ही जॉईन्स द आर्मी ही सबस्युम्स हिज इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी अँड इज एबल टू असोसिएट with a larger cause. So what is that magic? I mean, is it patriotism? Is it about nationalism, देशभक्ती, राष्ट्रवाद, काय काय आहे? माझ्या मते हे सगळं आहे, पण त्याच्याशिवाय आर्मीत एक युनिक असा कॉन्सेप्ट असतो ज्याला आपण युनिट म्हणतो. युनिट म्हणजे एक 800-900 जवानांची एक बेसिक तुकडी, ज्याच्यात तुम्ही जेव्हा भरती होता तुम्ही त्या युनिटची आपलं असोसिएशन असतं तुमचं, आणि पूर्ण सर्व्हिस करिअरमध्ये तुम्ही त्या युनिटची असोसिएट करता. तेवढंच नाही, रिटायरमेंटनंतरही तुमचे जे संबंध, तुमची जी नाती त्या युनिटबद्दल इतकी घट्ट अशी बांधलेली असतात की तुम्ही जे पण करता तो तुमच्या आपल्या युनिटच्या नावा करता. तर ही एक फार अशी नेब्युलस कल्पना आहे जी तुम्ही खरं तुमच्यातल्या ज्यांनी युनिटमध्ये बघितलं आहे त्यांनाच खरंच लक्षात येईल. पण दिस इज द स्ट्रेंथ, अँड दिस इज इन ट्रू ऑल ओव्हर. बाकी सगळ्या देशातल्या आर्मीजमध्ये नाही आहे. दिस इज व्हेरी टिपिकल ऑफ आर इंडियन आर्मी. मग त्याच्यात रेजिमेंटेशन आलं की मराठा युनिट, सिखला युनिट, गोरखा युनिट. तर ही एक मला वाटतं हा एक मोठा पैलू आहे, पहिला पैलू. दुसरा आहे लीडरशिप, लीडिंग बाय एक्झाम्पल. ही पण कल्पना इट्स व्हेरी युनिक. आपल्याला वाटतं की आर्मीत एक मेजर आहे आणि त्याच्या खाली 100 जवान आहे, तो ही इज अ लीडर. हे एवढं सिम्प्लिस्टिक नाही आहे. यू हॅव टू प्रूव्ह दॅट अँड दे हॅव टू ॲक्सेप्ट दॅट यू आर देअर लीडर, अँड दे हॅव टू ॲक्सेप्ट दॅट यू आर आणि ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही यू पुट युअर सेल्फ ॲट द सेम अमाऊंट इफ नॉट मोर ऑफ डेंजर. त्यांना तेवढा विश्वास असायला पाहिजे की तुमचे जेही तुम्ही निर्णय, डिसिजन्स घ्याल, दे आर फॉर देअर गुड. अ लीडर देन हॅज टू बी बेटर देन हिज टीम इन वॉट एव्हर दे डू. सो दिस इज लीडिंग बाय एक्झाम्पल. आणि तुम्ही बघाल
आपल्या काउंटर इन्सर्जन्सी, टेररिझम किंवा अन्य क्षेत्रात जेव्हा तुम्ही कॅज्युअलिटीज बघता त्याच्यात तुम्हाला माहिती असतं की बरेच यंग ऑफिसर्स 25-30 वर्षात दे लूज देअर लाईफ. सो नाव दिस इज वॉट लीडिंग बाय एक्झाम्पल इज. तिसरा पैलू आहे, दिस इज अगेन युनिक टू इंडियन आर्मी, नाम, नमक आणि निशान ही कल्पना. ज्याच्यात नाम इज द नेम ऑफ युअर युनिट, त्याच्यात तुमचा अभिमान, काय म्हणतो, सन्मान किंवा दॅट प्राईड दॅट यू हॅव ऑफ द नेम. नमक इज युअर लॉयल्टी. ऑफकोर्स बिसाइड्स लॉयल्टी टू द कॉन्स्टिट्यूशन, लॉयल्टी टू द ओथ, जे तुम्ही प्रतिज्ञा घेतली आहे ते सगळं, पण लॉयल्टी टू अगेन युनिक. अँड निशान इज द प्राईड that you take in the tricolor and whatever regimental flag ensign. तर या तिन्ही कल्पना, नाम, नमक, निशान, इज अगेन समथिंग विच इज व्हेरी युनिक अँड सेंट्रल. आणि चौथा आहे, इट्स अबाउट अ फॅमिली किंवा परिवार. तो आर्मी इज लाईक अ बिग फॅमिली आणि युअर युनिट फॅमिली इज द इमिजिएट फॅमिली. त्याच्यात तुमची नाती, रिलेशनशिप इतकी पक्की असतात. आणि जसं मी म्हटलं की दे गो बियॉन्ड युअर सर्व्हिस करिअर. तर अजूनही इट इज व्हेरी कॉमन फॉर मी टू अटेंड कोणाचं जो जवान तुमच्याबरोबर 20-30 वर्ष आधी असला तरी वी अटेंड देअर वेडिंग्स, त्यांचे फॅमिली फंक्शन. सो दिस इज व्हेरी व्हेरी कॉमन अँड दॅट इज अ व्हेरी युनिक स्ट्रेंथ. याच्यानंतर मी थोडं ऑर्गनायझेशन कल्चरबद्दल बोलू इच्छितो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक संस्था किंवा ऑर्गनायझेशनचं एक कल्चर असतं आणि माझ्या मते दॅट इज इट्स बिगेस्ट स्ट्रेंथ. तुम्ही कुठल्या टाटा ग्रुपच्या कंपनीत जाल किंवा कुठल्या गव्हर्मेंट कॉलेजमध्ये जाल, गव्हर्मेंट ऑफिसमध्ये जाल, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जाल, तुम्हाला गेल्या गेल्या यू गेट दॅट स्मेल ऑफ द प्लेस. सो दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. आणि प्रत्येक संस्थेकरता, आणि एक मॅनेजमेंट गुरु होते पीटर ड्रकर, तुम्हाला माहिती असेल, त्यांनी म्हटलं होतं की कल्चर ईट्स स्ट्रॅटेजी फॉर ब्रेकफास्ट. त्यांचं म्हणणं होतं की कुठलाही ऑर्गनायझेशन करता, त्याच्या यशाकरता, सक्सेस करता 2 गोष्टी गरज आहे, कल्चर आणि स्ट्रॅटेजी. पण या दोन्हीमध्ये त्याच्या मते कल्चर इज मोर इम्पॉर्टंट. And culture is that factor which is sometimes visible, sometimes invisible. This is something which binds that organization together. It doesn't develop overnight. You have to nurture it. Especially the senior leadership. त्यांची जबाबदारी असते की त्या कल्चरला कसं जोपासून ठेवणं आणि त्याला अजून किती चांगलं करणं. So this is typical again. So you will find people or soldiers in the military behaving in a separate manner. It defines as to how you conduct yourself, how you behave, how you respond to situations. तर हे जे ऑर्गनायझेशन कल्चर आहे, that is something which is very, very important to us, just as it is important to any other organization, I believe, in the private sector किंवा गव्हर्नमेंटमध्ये. प्रत्येक सैनिकाची माझ्या मते 7 बेसिक फंडामेंटल व्हॅल्यूज किंवा मूल्य आहेत. पहिली आहे निष्ठा किंवा लॉयल्टी. प्रत्येक सैनिकात यू हॅव टू बी लॉयल्टी टुवर्ड्स युअर युनिट, युअर कॉज, युअर कॉन्स्टिट्यूशन. दुसरे आहे कर्तव्य और ड्युटी. नाव कर्तव्य म्हणजे नुसतं दिलेलं काम पूर्ण करणं नाही आहे. इट इज पार्ट ऑफ अचिव्हिंग द टास्क ॲज पार्ट ऑफ अ टीम. तर ड्युटी, कर्तव्य तेवढंच महत्त्वाचं आहे. तिसरा आहे सन्मान किंवा आदर और रिस्पेक्ट. सो दॅट इज टू डू विथ रिस्पेक्टिंग युअर टीममेट्स अँड अर्निंग दॅट सेल्फ रिस्पेक्ट. सो इट इज रिस्पेक्टिंग अदर्स अँड एक्सपेक्टिंग अदर्स टू रिस्पेक्ट यू. फोर्थ इज ऑनर, प्रतिष्ठा. सो दॅट इज समथिंग विच इज very dear, wherein a soldier believes that he should not do something which will lower the honor of that individual, but more importantly of his organization. चौथा आहे इंटिग्रिटी, प्रामाणिकपणा, which is self explanatory. आणि 5वा आहे पर्सनल करेज किंवा वैयक्तिक धैर्य.
आणि याचेही दोन पैलू आहेत. देर इज अ फिजिकल कॉम्पोनंट अँड देर इज अ मॉरल कॉम्पोनंट, बोथ इक्वली इम्पॉर्टंट. अँड कॅरेक्टर इज समथिंग विच, आणि मी पुढे याच्याबद्दल बोलेन, विच ॲक्च्युली डिफाईन्स ॲन इंडिव्हिज्युअल. आणि याच मूल्य तुम्ही बघाल तर स्वातंत्र्यावर सावरकरांनी त्यांच्या जीवनात हेच मूल्यांवर ते जगले. त्यांनी प्रत्यक्षात हे दाखवून दिलं होतं की ही मूल्य कसे आपण आपल्या जीवनात करू शकतो. प्रत्येक सैनिकाचा एक आचार्य धर्म पण असतो. इट इज कॉल्ड द वॉरियर इथॉस, आणि इट अगेन हॅज 4 आस्पेक्ट्स टू इट. फर्स्ट इज मिशन फर्स्ट. काही झालं तरी तुमचं टास्क किंवा जे मिशन तुम्हाला दिले जाते त्याला पूर्ण करणं ॲट ऑल कॉस्ट. दुसरं आहे नेवर ॲक्सेप्ट डिफीट. कारण की लढाईच्या क्षेत्रात देर इज नो रनर अप ट्रॉफी. आयदर यू लिव्ह ऑर यू डाय. तिसरं आहे नेवर क्विट. किती पण ॲडवर्स सर्कमस्टान्सेसमध्ये परिस्थितीत दे टीच यू नेवर क्विट, यू बी ॲट इट. आणि याचा चौथा भाग आहे नेवर लीव अ फॉलन कॉम्रेड, म्हणजे खास करून युद्धक्षेत्र. याच्याशिवाय अजून ही जी सर्व्हिस बिफोर सेल्फ किंवा सेवा परमो धर्माची जी आयडिया आहे, कल्पना आहे, आय थिंक दॅट इज वॉट एनकरेजेस ऑर दॅट इज वॉट ड्राईव्ज अ सोल्जर टू एन्ड्योर हार्डशिप्स. कठीण परिस्थितीत आपलं काम करणं, फॅमिलीजहून दूर राहून, आणि वेगवेगळ्या वेदर, क्लायमेट, व्हॉट हॅव यू त्याच्याबद्दल. आणि पुटिंग दिस आयडिया ऑफ सेल्फ ऑलवेज ॲट द लास्ट. आणि हे माझ्या मते इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून, जिथे आमची ट्रेनिंग होते ऑफिसर्सची, तिथे एक फार छान सुंदर शब्दात हे केलेलं आहे रेखांकित. तिथे आम्ही त्याला चेटवूड मोटो म्हणतो, आणि इट गोज लाईक दिस: द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ युअर कंट्री कम्स फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाईम. युअर honor, welfare and comfort of your troops, that is the soldiers you command, come next, and your own welfare, comfort and ease comes last always. तर या भावनेनी, this is ingrained in every soldier. So this idea of service before self is something which is very, very important. Leadership जेव्हा बद्दल समजा मला काही बोलायचं असेल तर माझं म्हणणं आहे की देर आर 4 कॉम्पोनंट्स, असेन्शियल कॉम्पोनंट्स अ लीडर, और क्वालिटीज और ट्रेट्स विच अ लीडर मस्ट हॅव अमंगस्ट मेनी अदर्स, बट द 4 की कंपोनंट्स आर, आणि आय कॉल देम 4 C's. फर्स्ट C इज कॅरेक्टर किंवा चरित्र, ज्याच्याबद्दल मी बोललो. सेकंड इज कॉम्पिटन्स किंवा क्षमता. So character and competence are the most important. So while you have a character, you also need to be competent. And that is to do with A, being the best at what you do. That is how you will inspire others. It is also to do with acknowledging that there is more to learn. There is never an ending to learning. So that will make you a competent person. Third is conduct, आचरण. आणि याच्यात कॉन्डक्ट किंवा आचरणमध्ये तुमचं सेल्फ डिसिप्लिन, तुमचं टीमवर्क, एम्पथी, हे काही पैलू येतात. आणि लास्ट इज कमिटमेंट किंवा तुमची प्रतिबद्धता, कमिटमेंट अगेन टू द कॉज व्हॉट यू बिलीव्ह इन. सो दीज आर द 4 C's समजा. आणि हे आपण कुठल्याही लिडरशिप, कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही कार्यक्षेत्र बघितलं तर समजा हे 4 C's एका मनुष्यात किंवा एका लीडरमध्ये असेल तर दॅट इज वॉट आय थिंक डिफाईन्स अ गुड लीडर. आर्मीमध्ये एक अजून कल्पना असते की आर्मी चीफ, त्याचा लिडरशिप रोल सर्वात महत्त्वाचा आहे, पण नो, इट इज नॉट लाईक दिस. तुम्ही सेक्शन कमांडर असाल, ज्याच्या खाली तुमच्या खाली फक्त 10-12 जवान आहेत, किंवा प्लाटून कमांडर, कंपनी कमांडर, बटालियन कमांडर. ॲट ईच स्टेज यू आर अ लीडर.
आणि प्रत्येकाची भूमिका माझ्या मते तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्हाला ज्या लिडरशिप क्वालिटीजची गरज आहे त्या पण वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या आहेत. सो यू हॅव टू बी इनिशियली अ गुड इंडिव्हिज्युअल लीडर, ज्याच्यात जे मी 5, 6, 7 जे ॲट्रिब्यूट्स सांगितले ते असणं गरजेचं आहे. देन यू आर अ युनिट लीडर, जेव्हा तुम्ही 100-200 लोकांना लीड करता. सो दिस इज वेअर यू आर इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ युअर मेन. पण जसं जसं तुम्ही मोठे होत जातात किंवा पुढच्या लिडरशिप लेवल्सवर जाता, इट इज अबाउट इनडायरेक्ट लिडरशिप. यू आर नॉट डीलिंग with your team directly. It is, you have to, your leadership has to come through somebody else. So those skills are different. तेव्हा मग तुम्हाला you need attributes like you must be a visionary, you have to look for what is good for the organization. पुढे जाऊन you have to show the direction, कुठली दिशा तुमचं ऑर्गनायझेशननी करायला पाहिजे त्याच्याबद्दल. आणि जसे तुमच्या लिडरशिप लेवल्स वाढत जातात तसंच तुमचं ॲबिलिटी टू इन्फ्लुएन्स अदर्स आउटसाइड युअर इकोसिस्टम कम्स टू प्ले. आणि तुम्ही कशा स्वतःच्या आपल्या लिडरशिप क्वालिटीजच्या द्वारे बाहेरच्या लोकांना इन्फ्लुअन्स करता आणि तुमचे डिसिजन्स ॲज यू गो हायर इन्फ्लुएन्स अ मच लार्जर स्वॉथ ऑफ पीपल. तर प्रत्येक लेवलला हे लिडरशिप माझ्या मते क्वालिटीज फंडामेंटली त्याच आहेत, पण युअर लिडरशिप स्किल्स हॅव टू इव्हॉल्व. And I suppose this goes also in the corporate sector or any, for that matter, every walk of life. तुम्हाला आठवत असेल 2000च्या दशकात आपण दिस वॉज दिस टर्म वुका लिडरशिप इन वुका. वुका म्हणजे V फॉर व्हॉलेटिलिटी, U फॉर अनसर्टन्टी, C फॉर कॉम्प्लेक्सिटी अँड A फॉर ॲम्बिग्युटी. की या जगात विच इज कॅरेक्टराइज्ड बाय दीज 4 फीचर्स, हाऊ मस्ट लिडरशिप इव्हॉल्व. आणि मग वुकानंतर इट बिकेम बानी. B म्हणजे ब्रिटल, A म्हणजे ॲब्सर्ड, N नॉन लिनियर अँड I कॉम्प्रिहेन्सिबल. म्हणजे आजच्या काळात अगेन दिस इज ॲप्लिकेबल ऑल्सो इन द कॉर्पोरेट वर्ल्ड. सो यू हॅव टू बी एबल टू नॅव्हिगेट थ्रू दिस कॉम्प्लेक्स वेब ऑफ आयदर वुका ऑर बानी अँड डेव्हलप युअर स्किल्स अकॉर्डिंगली. पण हे लिडरशिपची जेव्हा आपण ह्याच्याबद्दल मी बोलतो, कॉम्बॅट लिडरशिप इज समथिंग टोटली डिफरंट. सो इन अ टीम यू माइट हॅव अ सोल्जर who may be the weakest physically, who may be the most indisciplined, but you realize that when you face bullets, he may be the best. So याच्यातही तुम्हाला as a leadership or as a leader, who do you pick for what kind of job is something which is again extremely critical. माझ्या सर्व्हिस करिअरबद्दल जस्ट लाईक लॉट ऑफ पीपल, माझंही काही सैन्य किंवा देयर वॉज नो मिलिटरी बॅकग्राऊंड. आय स्टडीड इन अ नॉर्मल ॲव्हरेज स्कूल, बट आय वॉज फॉर्च्युनेट दॅट ॲज यू ग्रू अप यू kept getting more responsibilities, and I simply took whatever responsibility came your way. It was just a sincere effort. क्या त्या जिम्मेदारीला, त्या रिस्पॉन्सिबिलिटीला किती तुम्ही चांगल्या तऱ्हे निभावू शकता. आणि या सगळ्यात स्पेशली सैन्यात तुमच्या फॅमिलीचं फार सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. युअर चिल्ड्रन, युअर वाईफ, तुमचे आई वडील, बिकॉज दे ऑब्वियसली हॅव टू मेक लॉट ऑफ सॅक्रिफायसेस. काही लाईफ लेसन्सही मला सैनिक करिअरमध्ये कमी सैनिक क्षेत्रात शिकायला मिळाले. 5-6 त्याच्यातले की इट इज ऑलवेज गुड टू रिमेन जेन्युइन अँड बी वॉट यू आर. तुम्ही आपल्या पुढे एक यू कॅन क्रिएट अ फसाड, बट दॅट विल नॉट लास्ट. यू विल ऑलवेज गेट कॉल्ड आउट. सो इट इज ऑलवेज गुड टू बी युअर ओन सेल्फ, द वे यू हॅव इव्हॉल्व्ड as a person.
दुसरं माझं नेहमी म्हणणं असतं की यू डोंट हॅव टू मेक युअर सेल्फ इंडिस्पेन्सिबल इन अ ग्रुप. You rather make yourself wanted. So you may be a gladiator, you may be very good, so that is being indispensable. But in a team, I felt, or I would rather have somebody who's more committed and who may not be a gladiator. So that is the second aspect. तिसरं, communication. स्पेशली तुमच्या लिडरशिपच्या वरच्या लेवल्सवर यू मे हॅव अ ग्रेट विजन, यू मे हॅव ग्रेट आयडियाज, बट सिन्स यू आर नॉट इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ युअर टीम, your ability to communicate that vision becomes very, very important. It is not only just communicating the vision, but then implementing it, getting a feedback, and making any changes as you go along towards achieving your objectives. Next was, I always believed that if you're fair, if you're just, and if you're approachable, that is something which again helps. So you have to be consistent, you have to be uniform in whatever you do. And last is relationships. आणि जसं मी समजावलं की सैन्यात खास करून relationships are very important. So for us, Army is like a second family, even I would say first family. कारण की तुम्ही त्याच ह्याच्यात 40-45 वर्ष बनू, सो दॅट इज वेअर यू बॉन्ड बेटर और बॉन्ड मोर. नॉट दॅट इफ युअर ब्लड रिलेशन्स आर नॉट इम्पॉर्टंट, बट दिस रिलेशनशिप, हे तुमची नाती, हे तुमचे संबंध, दे बिकम सो स्ट्रॉंग दॅट दे आर अ ग्रेट सपोर्ट सिस्टम इन लाईफ. तर मी एवढं म्हणून इथेच थांबेन आणि पुन्हा एकदा दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि खास करून वैभवचे आभार मानतो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळ्यांचे पण आभार मानतो फॉर अ व्हेरी पेशंट हिअरिंग. थँक्यू अँड जय हिंद. Thank you, sir, for sharing your life experiences, and at the same time, it was very encouraging to listen to you. So it was really a wonderful session. Now I open the floor for Q&A. So please feel free to ask questions if you have any. Yes, the mic is being circulated, so there is a runner. Thank you. थँक्यू सर. सगळ्यात आधी की तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. आमची पिढी सुरक्षित राहिली स्वातंत्र्यानंतर. पुढचं भविष्यातलं आता तुम्ही सांगितलं की जगात काय चाललं ते सांगता येणार नाही, पण आजपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, पुढेही राहू अशी अपेक्षा करतो. त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. सर, जय जवान जय किसान हा जेव्हा नारा दिला शास्त्रीजींनी, तेव्हा हा शब्द जेव्हा आजही जेव्हा हे करतो तेव्हा असं स्फूर्ती वाटते की नाही, जय जवान म्हणताबरोबर जवानांना जे सीमेवरती आहेत त्यांनाही ऊर भरून येत असेल आणि आम्ही आमच्या देशासाठी काहीतरी करावं. 1971ला जेव्हा बांगलादेश मुक्तीसंग्राम जेव्हा झाला तेव्हा अमेरिका विरोधात होती, पाकिस्तानसोबत होती ती. तरीही आपण बांगलादेश वेगळा केला. मग अटलजींनी इंदिरेंना दुर्गा म्हटलं. पण हे सगळं आपल्या शस्त्राच्या आर्मीच्या भरोशावर एक तुम्हाला पुशअप मिळतं की नाही, आपलं लीडर एकदम छान आहे, आपल्याला ताकद देणारी आहे. अमेरिकेला तेव्हा जुमानलं नाही. नंतर 2005मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग अमेरिकेत जेव्हा गेले सर, तेव्हा त्यांनी तिथे इराकच्या संदर्भात पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितलं की अमेरिकेची भूमिका चुकली. त्याही वेळेस आर्मीला वाटत असेल की नाही आपला नेता दमदार आहे. अलीकडे काय होतं सर की आमच्या देशाची भूमिका आमच्या नेतृत्वाकडून करण्याआधी शस्त्रसंधी कोणीतरी तिथून जाहीर करतं तेव्हा आम्हाला कळतं. आमच्यावर टॅक्स आकारला जातो आणि आमचा माल 0 टॅक्सने जातं.
तेव्हा जेव्हा असे निर्णय होतात तेव्हा आर्मी प्रमुखाला आणि आर्मीला कुठेतरी होतं का आम्ही कमजोर पडतोय यावर म्हणजे असं काय वाटतं, कारण की हा शेवटी आर्मीशी प्रश्न येतो. आणि अलीकडेच एक प्रश्न याला जोडूनच मी घेतोय की तो ठीक आहे कितपत सत्य आहे माहिती नाही, परंतु जो उचित समजो वो करो असं जर आर्मी राष्ट्रप्रमुख जर जाहीर करत असतील तर या देशाचं भवितव्य काय असेल यासाठी जर आपण भाष्य केलं तर आम्हाला थोडी. तुम्ही जो प्रश्न विचारला त्या नरवडेंच्या पुस्तकाच्या संदर्भात वगैरे त्याच्याबद्दल मी टिप्पणी करणं बरोबर मला वाटत नाही, म्हणून मी काही बोलणार नाही. पण आर्मी जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाचं सैन्य, लष्कर, आर्म फोर्सेस आर अपॉलिटिकल. आणि त्याच्या जेही निर्णय जे राष्ट्रहिताचे आहेत, विच आर स्ट्रॅटेजिक इम्प्लिकेशन, त्याच्यात माझं किंवा बाकी कोणाचं वैयक्तिक मत असू शकतं आणि असायलाही पाहिजे. पण आम्हाला ॲज अन ऑर्गनायझेशन वॉट एवर डिसिजन हॅज बीन टेकन, I would say by the national leadership, etc., which is something which we follow. आणि मला वाटतं ते चांगलं पण आहे. आणि याची समजा मी तुलना अजून म्हणजे थोडं खालती लेवलवर केली. बरेचदा काय होतं की इफ यू आर वर्किंग इन अन ऑर्गनायझेशन, युअर इमिजिएट बॉस तो तुम्हाला सांगतो की यू मस्ट डू ABC, आणि ते तुमच्या मनाला किंवा तुमच्या व्हॅल्यू सिस्टमला ते पटणारं नसतं. कधी बरेचदा असं होतं आणि इट हॅपन्स टू ऑल ऑफ अस. तर त्यावेळी जो डिलेमा आपल्या मनात येतो की आता मी काय करू, आणि मलाही प्रश्न बरेच विचारायचे आणि मलाही आय एक्सपिरियन्स धिस. तर मी 1-2 असे मापदंड माझ्या मनात ठरवले होते की आता प्रत्येक लीडरशिप, प्रत्येक तुमच्या नेत्याची और नेता मे नॉट बी लीडरशिप, प्रत्येक लीडरची वेगवेगळी काम करण्याची शैली आहे, स्टाईल आहे, लीडरशिप स्टाईल आहे. तो आपल्या एका तऱ्हेने ही विल डू थिंग्स विच इज ऑल्सो गुड, कारण की लीडरशिप इज अगेन अ युनिक स्टाईल इच वन. तुम्हाला काही गोष्टी ते जशा सांगतायत ते तुम्हाला पटणार नाही द वे ही इज टेलिंग यू. सो वन इज फॉर यू टू डिग इन युअर हिल्स की नाही हे तर माझं, माय स्टाईल इज दिस, माझी तरा ही आहे म्हणून मला मान्य नाही आहे. मला मी 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायचो की समथिंग विच इज गुड फॉर द ऑर्गनायझेशन, विच मे नॉट बी माय वे ऑफ स्टाईल ऑफ वर्किंग और थिंकिंग, आय मस्ट डू इट. अँड सेकंड, as long as something is not immoral, something which is not unethical, तर याच्यावर समजा हे डिसिजन मापदंडावर खरी उतरली तर आय वुड गो अहेड डू इट रादर दॅन लॉक हॉर्न्स किंवा. पण काही गोष्टीत अशा आर्मीत अजून एक आम्ही, इट्स अ व्हेरी गुड सिस्टम आणि हे अगदी प्रत्यक्षात होतंही. जोपर्यंत तुम्ही कुठलं डिसिजन घेता, इट इज अ व्हेरी कोलॅबरेटिव्ह अप्रोच. तेव्हा सगळे टीम मेंबर्स अगदी ओपनपणे, स्पष्टपणे यू कॅन एक्सप्रेस युअर ओपिनियन. याच्यात काय शॉर्टकमिंग्स आहेत, त्याच्यात काय ॲडव्हान्टेजेस आहेत, तुम्ही इव्हॅल्युएट करा. पण या सगळ्या विचार विमर्श परामर्शानंतर वॉट एव्हर निर्णय किंवा डिसिजन इज टेकन, दॅट वी ऑल देन पुट आवर शोल्डर बिहाइंड दॅट. सो वन्स दॅट स्टेज इज पास्ड, you will find very few who will, I mean, त्याच्यानंतर तुम्ही नुसतं काय म्हणतो, you are either sulking or, but then you will always have प्रत्येक टीममधले 1-2 लोक ज्यांना ते पटणार नाही. किंवा पण आमची ट्रेनिंग अशाने असते की when you know that ते समजा उद्दिष्ट तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ते अचीव्ह करायचं असेल तर there is no other way but to सगळ्यांनी एकत्र येऊन त्या कामात कमणे आपली हे करायची. तर हे थोडक्यात माझं उत्तर असेल. सो मी रुचा, माझं मेन काम हे जेंडर आणि ज्याच्यामध्ये मी महिलांबरोबर किंवा लहान मुलांबरोबर जास्ती माझं काम चालतं. सो माझं प्रश्न त्या पर्स्पेक्टिव्हनी आहे की डू यू थिंक इन्क्लुडिंग मोर विमेन in peace building and you said nation building
आणि सिक्युरिटी डिस्कशन्स कॅन चेंज हाऊ कॉन्फ्लिक्ट्स आर हँडल्ड, बिकॉज कॉन्फ्लिक्ट सिच्युएशनमध्ये विमेन आणि चिल्ड्रन आर द मोस्ट अफेक्टेड आय फील. सो व्हॉट डू यू थिंक? नाही नाही, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि तुम्हाला माहिती पण असेल की आमच्या जितक्याही खास करून UN पीसकीपिंग मिशन किंवा असाइनमेंट्स आहेत, त्याच्यात बऱ्याच महिला, नॉट ओनली द आर्मी बट इवन फ्रॉम द पोलीस फोर्सेस, दे आर व्हेरी ॲक्टिवली इन्वॉल्ड. आणि दे हॅव प्रूवन देमसेल्व्स, गेव अन एक्सलंट अकाउंट ऑफ देमसेल्व्स. आणि खास करून काय होतं, कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन जास्ती कुठे आहेत? अंडर डेव्हलप्ड सोसायटीज, अंडर डेव्हलप्ड रिजन्समध्ये. आणि त्या याच्यात आय मीन आर एक्सपिरियन्स, अँड नॉट ओनली आर एक्सपिरियन्स, सगळ्यांचाच एक्सपिरियन्स, सगळ्यांचं म्हणणं हे आहे की आपले जवान किंवा आपल्या लेडीज, महिला सोल्जर्स, बिकॉज यू आर मोर एम्पॅथेटिक, यू आर इझिली एबल टू कनेक्ट, असोसिएट विथ देअर फिलिंग्स, एम्पथाईज विथ देम, आपलं ॲक्सेप्टन्स इज मच बेटर देन इफ यू आर फ्रॉम अ वेस्टर्न कंट्री किंवा दुसऱ्या कुठल्या याचं. सो इट्स अ व्हेरी गुड थिंग. आणि मिलिटरी डिप्लोमसी किंवा आपल्या राष्ट्राचं जेव्हा आपण म्हणतो देशाचं इंटरनॅशनल फुटप्रिंट वाढायला हवं, त्याच्यात मला वाटतं मिलिटरीचं आणि UN पीस कीपिंग ऑपरेशनचं एक मोठं योगदान आहे. माझं नाव अजय आहे. मी स्पर्धा परीक्षांचा अभ्याससुद्धा करतो. त्याचबरोबर म्हणजे युवकांसाठी जे युवकांचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ज असतात, त्यांचं एक कलेक्टिव्हली म्हणजे वैचारिक भूमिका मांडण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो वेळोवेळी. तर सर, माझं असं मत आहे की जे आता वॉर सुरू आहे, तर त्या वॉरमध्ये जसं दुबईमध्ये मिसाईल्स दागल्या गेल्या आणि त्या वरच्यावरती हवेमध्ये त्या थोपवल्या देखील गेल्या, परंतु त्याच कालखंडामध्ये जेव्हा त्या थोपवल्या जात होत्या तेव्हा भारतातील जे पर्यटक तिथे दुबईमध्ये होते ते बाहेर जाऊन शूट वगैरे काढत होते. तर ते कुठंतरी सिविक सेन्स वगैरे ह्या गोष्टी जरी नगण्य बाजूला जरी ठेवल्यात, तरी आपल्या एक कुठंतरी आपण एक सरकार म्हणून किंवा आपण एक डिफेन्स म्हणून कुठंतरी ह्या गोष्टीकडं अशा पर्स्पेक्टिव्हने बघू शकतो का की तरुणांना किंवा जे काही युवक असतील किंवा काय, त्यांना योग्य तऱ्हेचे मार्गदर्शन की अशा कंडिशन्समध्ये आपली भूमिका काय असायला हवी, आपण स्वतःचं प्रोटेक्शन कसं करता यावं, यासाठी मार्गदर्शन म्हणजे त्यासाठी म्हणजे कोणती भूमिका घ्यावी का, असं माझा प्रश्न होता सर. हे बघा, तुम्ही अगदी बरोबर म्हटलं. आणि सावरकरांनी पण तेव्हा म्हटलं होतं की देशसेवा नुसती गणवेशातनं होत नाही. म्हणजे आय थिंक ऑल ऑफ अस आर सोल्जर्स. फक्त एक सैनिक असतो सोल्जर, ही इज देअर ऑन द बॉर्डर, बट आय थिंक ऑल ऑफ अस, आपण जिथे इथे सगळे बसलेलो आहोत, तर वी आर ऑल सोल्जर सिटिझन्स म्हणावं. आपली तेवढीच जिम्मेदारी आहे देशाच्या प्रती, आपल्या कार्यक्षेत्रात चांगलं काम करून, चांगलं आचरण, देश सर्वोपरीची भावना, तुम्ही जसं म्हणाला रिस्पॉन्सिबल सिटिझन्स, सोशल मीडियावर तुम्ही काय करता, सायबर जागरूकता, सिविक सेन्स. सो दिस इज वॉट आय थिंक ईच वन ऑफ अस नीड टू डू. आणि म्हणून युवांमध्ये अवेअरनेस, सोशल मीडियाचे जेवढे किंवा बाकी टेक्नॉलॉजीचे जेवढे त्याचे फायदे आहेत, तर त्यांना त्याचे पिटफॉल्स काय आहेत त्याच्याबद्दल माहिती देणं शाळेत, कॉलेजेसमध्ये, हे फार गरजेचं आहे. आणि मी आर्मीच्या संदर्भात मला आठवतं, जेव्हा आम्ही ट्रेनिंग करायचो तेव्हा आम्हाला सांगायला जायचं की द पर्सनल वेपन, प्रत्येक जवानाच्या नावाने एक वेपन असतं, रायफल किंवा दुसरं कार्बाईन किंवा काहीतरी. सो दॅट इज युअर कंपॅनियन फॉर लाईफ. अँड यू आर एक्सपेक्टेड टू नो दॅट वेपन, त्याचं ऑपरेशन, त्याला कसं हे करायचं, रिपेअर करायचं बॅकवर्ड्स. सम ऑफ इट इज डेलिब्रेट, सम ऑफ इट इज इनॲडव्हान्टेड. आता काय म्हणतो मराठीत की न कळत म्हणा, तर न कळत तर यू कॅन हँडल इट. जिथे जिथे डेलिब्रेट आहे तिथे तिथे मला वाटतं एस्टॅब्लिशमेंट मी शोधून कोण असे लोक आहेत. आणि जसं तुम्हाला माहिती आहे सोशल मीडियावर मिसइन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन, त्याच्या ते फेक न्यूज, कसं त्याला तुम्ही हे कराल, तर ते म्हणजे रेग्युलेट करणं तोही त्याचा भाग आहे.
आणि माझं हेही मत आहे की आपल्या सैन्य दलांनी पण दे हॅव टू बिकम बेटर ॲट डीलिंग विथ सोशल मीडिया अँड दिस मीडियम. तर ते आता हळू शिकतो आहे, म्हणजे हळू पण चालणार नाही. यू हॅव टू लर्न फास्ट अँड यू हॅव टू डू इट यस्टरडे. इट इज दॅट इम्पॉर्टंट. तर फेक न्यूज, बॅटल ऑफ नरेटिव्स, कारण की आजकाल तुम्हाला खरंच माहीत नाही की हे खरं आहे की खोटं आहे जी न्यूज, नाही का. पण ते तर दोन्हीकडनं म्हणजे ॲज सिटिझन्स वी हॅव टू बी रिस्पॉन्सिबल. द गव्हर्मेंट हॅज टू टेक सम मेजर्स. ॲज द मिलिटरी वी हॅव टू बी मोर अजाईल, मोर फ्लीट फुटेड. तर ते सगळं एक हे, आणि ते होतही आहे मला वाटतं. Sir, it's truly an honor to listen to you today and obviously to see you. I have a very simple question. Do we intend to take back POK, Pakistan occupied Kashmir? Because if we intend to, I believe our army can take it. It should be a very simple job for them. And if we don't intend to, let the government say that we don't intend to, so that it becomes one national obsession becomes less on our list. So what is the, you might be privy to some philosophical element at the government level, that are we willing to take back POK or we are not willing to take back POK? Thank you, sir. So I keep saying this, you know, in the army we plan for all contingencies. We have plans for different situations. You war game those situations as to what contingencies might occur, and we plan on that, right? Now your specific question, you are asking the wrong person. But if it is one of the contingencies, you know, yes, so I really can't, I mean, but in terms of any such situations, we do have plans. I mean, I'll not comment on this specific situation that you're talking of, but yeah, but those readiness levels, and like I described, you have to be ready at all the time. Yeah, capability, intentions, right? So now whether this must be done or not, it is something for somebody else to decide. नमस्कार सर, माझं नाव अविनाश जोशी. अ प्राऊड सन ऑफ ए सोल्जर. माझा प्रश्न अगदी स्पेसिफिक आहे. तुम्ही खूप चांगलं सांगितलं 4 C'बद्दल, आणि त्या सीमध्ये करेजबद्दल बोललेत. फिजिकल अँड मॉरल, दॅट इज व्हॉट यू सेड. I personally feel that on these two fronts, the entire civil society in India is lagging behind in a big way, and our education is basically responsible for it. Why I'm trying to say this is that in a week or 6 days, children are taught mathematics every day, but physical education only one day. Now, from that perspective, what I feel is that whatever those narratives, negative narratives towards the nation, or even courage to fight, we are missing. So do you think that army education should be brought into the curriculum of the schools? See, so you are asking me, I suppose you are hinting at should army service be made compulsory, or, like in some countries, we are not having that. So it's a voluntary army. But having recognized or having realized the necessity for our children, youth, to imbibe values and what army stands for, I think the government has done, taken a number of steps. The expansion of NCC in a major way, so that not only does NCC or this happen only in selected centers, but pan-India, across India, in far-flung areas, is one such measure. Second is also, so you have about 25 odd Sainik schools. Some are central funded, some are state funded, but they have identified 100 more schools which will follow a Sainik school curriculum, where again the basics of physical attributes, your values are taught. So I think we need to continue doing this, and the more we talk to the youth, the more we engage them, tell them the right things, I think that is the way to go. But other than physical courage, my point is moral courage is more important. So what is it that,
to choose the harder right over the easier wrong. Or to put it other way, somebody said that you should do the right thing rather than the winning thing. Now, those two are different. So that is where I think we need to lay more emphasis so that the youth, when they grow, you see some countries, why are they? Because they have such a strong character. Of course, nationhood is one, but your own character. I think that is key. So I said out of the 4 C's, character and competence is something which we must focus a great deal to make sure that our youth develop the right values, characters. नमस्कार, मी अजय. छोटे 3 प्रश्न आहेत. आपण जेव्हा 2047पर्यंत विकसित भारत असं म्हणतो, तेव्हा नियर फ्युचर किंवा पुढच्या काळातले आपल्याला चॅलेंजेस, सिक्युरिटी चॅलेंजेस किंवा थ्रेट म्हणू आपण त्यांना, ते ईस्टकडून आहेत की फार वेस्टकडून आहेत, एक्स्ट्रीम वेस्टकडून? हा एक प्रश्न. दुसरं, आपण किंवा आपल्याला छोट्या देशांकडून एंगेज ठेवलं जातं आहे का, लाईक बांगलादेश? आणि तिसरा छोटा एक आणखी प्रश्न आहे की जसं तुम्हाला उत्तर देणं शक्य असेल तर सांगाल. कैलाश रेंजेसमधल्या आपण ज्या हाईट्स ताब्यात घेतल्या होत्या त्या सोडण्यामागची स्ट्रॅटेजी काय होती? हे बघा, पहिला तर अगदी फार सोपा प्रश्न आहे. थ्रेट नुसतं ईस्ट वेस्टकडनं नाही आहे. थ्रेट इज ऑल ओव्हर, वरून खालून, या दिशेने त्या दिशेने. म्हणजे इट्स नॉट ओनली अ जॉग्राफिकल थ्रेट. आय हॅव डिस्क्राइब्ड इट, सायबर, स्पेस, information. So these are all threats. So physical threat ha ek bhag, but we should not focus on only these threats. Increasingly one can argue, or one might argue, that those are easier threats. So these threats which are invisible, threats to the society, internal threats are also important. I think we need to recognize them, identify them, and take the right measures. So I think that was the first part. Second was, काय म्हणाला तुम्ही? हां, तर ते फार गरजेचं आहे. So your immediate neighborhood is very, very important, right? As to how our engagement, our relations, what is happening in our neighborhood will have a direct impact on our security concerns, our security environment. आणि जसं म्हणतात, इट इज नो लॉंगर अ गिवन, बिकॉज you have our adversaries, they want to influence things, what is happening there. And because our neighbors are contiguous to our borders, it has a direct security implication. So having a peaceful neighborhood, I mean, it goes without saying, is much required for us to grow. Now, what we need to do is a different thing, and which I'm sure is. And third, again, this question of what happened, it's all there in the, I think, what actions the military took. I thought they were correct actions, and which did put us in a stronger position and which helped us. So I leave it at that. So, sir, in a nation like ours, where every other institution has proven to be corrupt and incompetent, the armed forces stand out as the most incorruptible and the organization which people have the highest faith in. In context of that, my question is that a lot of competent defense personnel, defense officers, after retiring, some who get retired at the age of 40, at 45, at 50, why don't they come up and play an important role in strategic affairs, in diplomacy, and more so in politics? Especially because we come from a culture which has Chhatrapati Shivaji Maharaj or Baji Rao, who have been our leaders and also military commanders at the same time. But in post-independent India, we have not had any general or any air marshal going on to become the Prime Minister of India. So do you think that can ever change, No, so you're right. An army man or a service, Air Force or a sailor maybe, once he moves out after completing his whatever tenure of service, he does carry a unique resume in every which way, some of the qualities that I described.
So yes, he is going to be of great value to society. Now, is the society, I mean, there are two aspects to it. Are they getting the right opportunities? Is one. Second, are they willing? My view is, in terms of willingness, they are willing to contribute back in different ways. Opportunities for them, I think we can do better. Both in the corporate sector, in the government. So Agniveer is a good example. So once these youth come out after 4 years, how are we employing, whatever they have imbibed for those 4 years? Are we doing it correctly? So they can add great value. It's a tremendous human resource, just like our veteran community. They are, and some of you would have seen, irrespective of at what age you retire, where you retire, I think they do good in their societies, in their local areas. My view is they do come across as natural leaders. Now, whether they must join politics is an individual choice. And whether they become prime minister, that is for you to decide. So, no, but what on a more serious note, yes, there are some who join politics because they feel that is the right way of serving the community, serving the society. But it's purely an individual choice, isn't it? So, yeah. म्हणजे आपण 4 करू प्रश्न मला वाटतं आता 2 इथून घेऊ. एक तरुण मुलगी आपल्या इथे पहिल्यांदा एक तरुण विचारते त्यामुळे तिला देऊ प्रश्न. हा तुम्ही करा. नमस्कार, माझं नाव केदार सावले. माझा प्रश्न असा होता की हो कमेंट कमी प्रश्न जास्त. की एक 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी बघाल तर जी युद्धनीती होती विच वॉज मोर अबाउट फूट सोल्जर्स, इन्फंट्री आणि त्याच्यातले काय काय म्हणजे सिग्नल्स म्हणा, इंजिनिअरिंग म्हणा किंवा वॉटेवर. पण आता 15 वर्षात खूप बदल झालेत. द वे यू फाईट अ वॉर, त्या दृष्टीने नवीन स्किल्स, केपेबिलिटीज किंवा त्या संदर्भात थोडी माहिती मिळाली तरुण पिढीच्या दृष्टीने तर आय थिंक दॅट विल बी अ फॅन्टॅस्टिक. No, that's a very fair point आणि मी माझ्या संबोधनात याच्याबद्दल बोललोय. We have to prepare for the future, to prepare to fight future wars. So what is army doing about it? Our technological threshold of soldiers has to increase because drone is not something, so each one should be able to, so you recruit or your intake level has to be those who are technically better qualified. So if you have jawans who are already ITI or diploma holders, it will only help. What army has also done is, in certain specific niche areas, such as cyber, you can't, train a cyber expert. It's not, I would say, cost effective, viable. So you take them from the civil street, bring them in as territorial army through that route, or for that matter language training. तर समजा तुम्हाला मॅन्डरिन क्वालिफाईड पाहिजेत जवान्स आणि तुम्हाला लागतात ते इंटरप्रिटर्स म्हणून किंवा तुम्ही बॉर्डरवर जेव्हा तुम्ही चायनीजशी संवाद करता, एक आहे की तुम्हीच आपल्या लोकांना शिकवा. इट विल टेक 5, 6, 7, 8 years. इन्स्टेड ऑफ दॅट जे आपल्या यूथ आहेत, बऱ्याच मुलींना कोरियन, चायनीज, मॅन्डरिन ते शिकत आहेत. तर यू गेट देम इन, टेक देम फॉर 4 years. They are also very motivated. They want to do something for the country. It's a good opportunity for them. So this is what is being done. So in such areas, cyber, language training, which are very niche areas, I think this is the way to go, and that is happening. हा शेवटचा प्रश्न विचार. मग तिकडे जाऊ आपण 2 प्रश्न. तिकडला शेवट. नमस्कार, मी अनंता जगदळे. माझा खूप जनरल प्रश्न आहे. तुम्ही आत्ता सांगितलं होतं जे 3 Cs 4 Cs बद्दल ते सरांनी मेन्शन केलेलंच आहे. तुम्ही म्हणाले होते की लिडरशिप इन अ बॅटलफील्ड इज एंटायरली डिफरंट, कारण लिडरशिप बॅटलफील्डमध्ये वेगळी असते आणि आपण इथे सगळे जे जमले आहोत आम्ही आता कोणीच लिडरशिप तिकडे बॅटलफील्डमध्ये जाणार नाहीच आहोत. पण मग त्या लिडरशिप इन बॅटलफील्डला आम्ही इथे जर सोसायटीमध्ये जर आपल्या जनरल ह्याच्यामध्ये जर करायचा विचार केला तर हाऊ वी कॅन इन्कल्केट दॅट लिडरशिप
here in our general society? So, see, it is an extension of camaraderie as a team. So, your team member to your left or right is as important. So, a team result, a team doesn't achieve its objective by him being good or I being good. It has to be a collective effort. So, that is the first belief. Second is, only when you know that this guy will sacrifice his life for me and I can do it for him like this, then only that whole cohesion comes in. त्याच्यात I mentioned about leadership by example, leading by example. A Jawan will put his life or put his life on line only if he knows that his leader is taking the right decisions and his leader is prepared to first risk his own life. Magas to kareli. No, it's not that simple. So, like I said, just because he is senior in rank, he is not a leader. You have to prove yourself. Your led or the team has to accept him to be your leader. And that doesn't come easy. That comes only after years of training and all the values, service before self, being a team person, individual brilliance, no good. But what I meant in combat leadership was something different. Now how do you react when there is a bullet you are facing? Will you chicken out? Will you avoid it? You will not go forward. Now this is very, very intangible. This you come to know only once, that thing. So you will find there are guys, and experience tells us that who are maybe very good in their profession, qualified, very good, career progression, but when it comes to the crunch, they will chicken out. So that feeling of how when your buddy, if he gets shot, do you give your life for his safety? Now that is what comes out of years of training and this building on this concept of a unit, sacrifice. So this is what I think I would say is the bottom line or the definition, what defines this thing. And combat leadership is something very, very unique. So you may be a damn good corporate leader, but when you are facing bullets, it's a different ballgame. थोडक्यात म्हणजे संक्षिप्तात हे सांगायचं. हां तिला दे ना. लास्ट करते काय? नमस्कार सर, मी उपासना रामदासी. मला एकच प्रश्न सिंपल आहे ते विचारायचं आहे की इथे सरांनी थ्रेट्सबद्दल विचारलं होतं. थ्रेट्स तर मला कळालं सगळीकडनं आहे. मला हे विचारायचं आहे, स्वॉट ॲनालिसिस काय आहे आपल्या इंडियाचं, जसं स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस आपण कुठे लॅक करतो आहे अजूनपर्यंत. तुम्ही अँटिसिपेशनचा एक विषय घेतला होता. आपण कुठे आत्तापर्यंत तुमच्याप्रमाणे काय अँटिसिपेट केलं आहे किंवा काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. थ्रेट्स त्यांनी विचारलं आहे, त्याचं काही नाही. आपण 3 हे उत्तरं आहेत, पण मला विचारायचं होते. थँक्यू सो मच. I think that's a very good question. की काय तुम्ही, just like in any other fields, in the army also you do your SWOT analysis. What are strengths, weaknesses, opportunities, threats? My thing is, I'm just talking with any adversary. You must play to your strength. म्हणजे whatever is your strength, try and get into a situation where your strengths come to bear. And your shortcomings or your weaknesses, try and mitigate them. So if there are two adversaries and there is a disparity, one is to try and match that adversaries in every field. Sometimes it is not possible. So you identify area. So it is first your vulnerabilities or threats. You try and cover them, try and plug those gaps, and your strengths you further strengthen them. And war game, visualize what situations may arise. But the funny thing in war is, you may have planned for 10 contingencies, what you'll have to encounter is the 11th one. Now that is where a leader's intuition, because then your what would you do in that situation comes in. Now that comes after years of experience, having faced similar situations.
And that is what I think acme of leadership is, whether what kind of decisions you take. And not taking a decision is not an answer, so you have to take a decision, right? Sometimes you have a situation where it will have to be a collaborative approach. Other times there may be no time. You have to just decide based on your own intuition, your own experience, knowledge, what have you, right? So some decisions, hopefully most decisions will be right. One odd may be wrong, but that is part of the game. As long as your decision-making process in your mind, your intention, as long as it is for the good of the organization, good of the country, I think that is what one must do. शेवटचा प्रश्न फॉर्मल प्रश्न बाकी इन्फॉर्मली साहेबांसोबत गप्पा मारू शकता. नमस्कार, माझं नाव राहुल भट, फाउंडर ऑफ रोबोटा कॉर्पोरेशन. माझे 2 संक्षेपमध्ये प्रश्न आहेत. संक्षेपमध्ये, for a soldier, the most important thing is its weapon, and India is the world's second largest arms importer, next to Ukraine. तो माझा प्रश्न असा आहे की for India to be, instead of arms importer, arms exporter, what needs to be done? आणि तुमच्या काळात जेव्हा तुम्ही होता तेव्हा इंडिजिनस डेव्हलप वेपन्स आपण किती प्रोक्युअर करायचो, आणि त्यात आणि फॉर अ स्टार्टअप लाईक अस, हाऊ कॅन वी कॉन्ट्रीब्यूट टू डिफेन्स स्पेंडिंग ऑफ इंडियन गव्हर्मेंट? दॅट इज माय फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन म्हणजे दोन झाले याच्यातच. नाही, हा एकच प्रश्न आहे. एक छोटा प्रश्न आहे. माइंडसेट चेंज आज होतो आहे जगामध्ये. काही देश त्यांच्या डिफेन्स डिपार्टमेंटला म्हणतायत, इन्स्टेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स दे आर टॉकिंग अबाउट डिपार्टमेंट ऑफ वॉर. So it's a strategy change, or it's a mindset change. Instead of defense, we are moving towards offense, right? So and that is driving us to probably World War III. So my question is, how and when can India move from mindsets of defense that कोणी पहिले आपल्याला मारलं तरच आपण त्याचा रिॲक्शन करणार, instead of taking a preemptive action for the enemies of the country? That's my question. Yeah, so the second answer to the second question first. I don't think it is about what you call. It's only, in my view, semantics. So you can have an offensive spirit and call it Department of Defense or whatever. It is more of what you do and how you think, rather than just the name. And in warfare, some people will tell you there is a defense, so defense is not as if you are only sitting and you are being defensive waiting for somebody. So offensive spirit or offense is part of defense and vice versa. So it is not as if you will always be on the offensive. There may be situations you will have to take a pause, be on the defensive, tactical pause, and so that is part of this whole business of warfare, how you prosecute war. So it's not a very, shall I say, black and white, that we need to be more, but overall, yes, we need to be more aggressive at the individual level, think aggressively, think positively, and not have a defensive mindset. So that's a given. Atmanirbharta, I didn't cover it purely for lack of time, but when I say in Atmanirbharta, there are 4 or 5 elements or stakeholders. One is the industry, the startup, the government, the policymakers, the services for the customers, right? And the academia or the R&D. Now all of them have to come together. My experience in last 3-4 years has been, earlier armed forces were a little shy. You would not reach out, contact the industry. It wasn't considered a good thing. Why are you talking to so and so? Why are you visiting? But no longer. Armed forces have realized that you need to reach out, engage university more proactively. My personal view is the academia is still not that closely engaged. Industry and the defense forces understand each other much better than what they did last or 4 years back. But the academia or the R&D
the innovation ecosystem has to come in a more, I would say, proactive manner. Government policies, there have been, so this whole system has to be more agile, more responsive, the time lags. It's a very tedious process currently. I mean, you would have heard of the defense acquisition procedure, the modifications, changes they're making, all aim towards this direction. Now, what do the startups do? It's a good question, because the defense procurement ecosystem is quite a maze. You first actually struggle to find out who must you contact and how do you navigate through it. But for good, now all the three services have created certain agencies, created certain departments who will handhold, who you can engage, they'll guide us to what is to be done. So there's a lot of opportunities. But there are still challenges for startups in terms of funding, so we can discuss it some other time. But this issue is very valid, and unless all come together, just by talking, just by imagining or thinking that we should become Atmanirbhar is not good enough. I would say we have made a good beginning, but there is a long road to travel. Right? But there is a lot of positivity. People, everybody, all stakeholders realize. And what I also say is, each one has to believe and focus on doing their bit well, rather than saying that I'm doing it well, the other guy needs to do better. So that's not the way. So if each one of us step up, take the right steps, put right systems in place, I think we will do much better than what we are. I think that's it. एक शेवटचा प्रश्न करणे, पुन्हा तरुण मुलगी विचारते, म्हणून तुमच्या परवानगीने एक शेवटचा प्रश्न करू. नमस्कार सर, मी संस्कृती झाडे, मी सायकॉलॉजी स्टुडंट आहे. माझा हा प्रश्न आहे की सैनिकांचं आयुष्य खूप कठीण असतं, तर त्यांना खूप सारे चॅलेंजेस आणि थ्रेट्स फेस करावं लागतात, विच ऑल्सो डेफिनेटली टेक्स अ टोल ऑन देअर मेंटल हेल्थ. आणि डॉक्टर CG पांडेंचं सायकॉलॉजीच्या क्षेत्रात खूप मोठं काम असल्यामुळे त्या बॅकग्राऊंडचा उपयोग करता काही तुम्ही इंटरव्हेन्शन्स सायकॉलॉजिकली किंवा मेंटल हेल्थच्या दृष्टीने करू शकले असाल तर त्याच्याबद्दल सांगा. आणि तुम्ही जनरली पण सोल्जर्सच्या मेंटल हेल्थबद्दल काय विजन ठेवता त्याच्याबद्दल. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की सोल्जर्सचं मेंटल वेलबिईंग, आणि नॉट ओन्ली सोल्जर्स, त्यातल्या त्यात काय की सोल्जर्स हॅव टू लिव्ह सेपरेटेड फ्रॉम फॅमिलीज. तुमची फॅमिली, मुलं कुठे तिसरीकडे आहेत, तुम्ही, दॅट्स ऑलवेज अ लाईव्ह इश्यू इन देअर माइंड. सो हाऊ डू यू डील विथ इट, राईट? That's very, very relevant. So one is to condition their minds when you train. I spoke of the identity, how you function as a group. To give you a small example, जसं a soldier will, why is he not willing, but why doesn't he think twice before he lay down his life? Because one of the reasons is he also knows that if he dies, his wife, his children will be taken good care of. So that worry is out of your mind. So we take great pride in a unit if there are Veer Naris or widows. So we look after the children, the lady for life. So just as there is this formal institution called Army Women's Welfare Organization, right? So that's a very strong, I would say, support system. And it is not just optics. It is very, very meaningful. What you hear, what the kind of work they do is, I would say, just 10-20% of what actually happens. So this is a very important part of our life. Counseling, just as societal changes have to affect soldiers. So marital discords is again a live issue. Tolerance coming down. So how do you deal with it? And especially if a husband and wife are not living together, so this is again a major problem. So educating them. Girls, when they join or they marry in the army, they think they see only the glamour part, what is seen in movies, right? They normally don't know what hardships. So when a new bride comes in, to educate her, then look, this is it, this is reality. So that is how, so we have a good way of assimilating them into the system, making them part of the organization, and it's like a family. So in a family, how you deal with your siblings, your elder,
younger brothers, sisters is exactly the same way, if not more, that we deal with our soldiers. एक मिनिट, I must make this admission. I have never seen काय म्हणतो क्या percentage questions in an audience of 100. There must be किती 25. So 1:4. So this is a good thing, and thank you for giving a patient hearing. तुमच्या परवानगीने अभिजित एक मिनटं मी फक्त बोलतो सर, बट दॅट क्रेडिट गोज टू यू की या 100 जणांना जवळजवळ आपण 1.5 तास झाले एंगेज्ड आहोत आणि सरांचं इंट्रोडक्शन आकाश पाटील सरांनी करून दिलं, पण मी जवळजवळ आता 12-13 वर्ष झाले सरांसोबत इंटरॅक्ट करतो आहे आणि मोस्ट ऑफ हिज प्रोफेशनल करियर ही हॅज स्पेंट इन टू व्हेरी ॲज दे से अतिशय संवेदनशील भागांमध्ये त्यांनी आपलं पूर्ण करिअर घालवलं आहे. काश्मीरमध्ये ही हॅज स्पेंड सो मच ऑफ इयर्स, नॉर्थ ईस्टमध्ये सो मच ऑफ इयर्स, आणि मी पाहिलं आहे प्रत्यक्ष डोळ्यांनी 1-2दा त्यांच्या इथे प्रत्यक्ष जाऊन. काश्मीरमध्ये कारगिल युद्धानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण वर्षभर आपण ते जे आउटपोस्ट आहेत ज्या राहण्यालायक नाही आहे माणसांसाठी, फॉर अ ह्युमन बिईंग इन द पीक विंटर्स ह्युमन बिईंग इज व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह, अशा 200पेक्षा जास्त पोस्टवर आपले सोल्जर 365 दिवस काम करत असतात. आणि आय हॅव सीन हिम कमांडिंग दॅट एरिया, आणि रोज म्हणजे मी त्यावेळेस कुतूहलाने त्यांना प्रश्न विचारले होते जेव्हा गेलो होतो, तर त्यांची रुटीन होती की रोज किमान 3 पोस्टवरच्या सोल्जरशी ते फोनवर बोलायचे आणि 2 किंवा 3 पोस्टच्या सोल्जरला भेटायला जायचे. आणि तिथे म्हणजे भेटायला जाणं हा शब्दप्रयोग खूप चांगला वाटतो सांगायला ऐकायला, पण त्यांचं ते हेलिकॉप्टर जायचं आणि त्या आउटपोस्टच्या छतावर अक्षरशः फक्त 2 ते 5 मिनिटाकरता थांबायचं, कारण तिथे ॲव्हलॉन्चेस इतके असायचे, बर्फ इतके असायचे. त्या 2-3 मिनिटात उतरायचं, सोल्जर्सची काळजी घ्यायची, त्यांच्याशी हस्तांदोलन करायचं, त्यांना तेवढी प्रेरणा द्यायची, तिथे टिकून राहण्याची. म्हणजे लिडरशिप व्हॉट इज सेड प्रोबेबली हॅज कम फ्रॉम सो मच ऑफ इयर्स ऑफ हिज एक्सपिरियन्स अँड काइंड ऑफ कमिटमेंट आर्मी. म्हणजे त्यांच्या त्या युनिटला व्हिजिट करून आल्यानंतर इंडियन फोर्सेस बाबत जेवढं आपण ऐकलं असतं आपल्या मनामध्ये सन्मान असतो, आनंद असतो, पण अशा प्रकारचं आयुष्य बघितल्यानंतर आपला तो सन्मान जो आहे तो कैक पटीने, आणि नथिंग, नो मनी कॅन ड्राईव्ह दिस काइंड ऑफ कमिटमेंट, नो मनी कॅन ड्राईव्ह दिस काइंड ऑफ करेज, नो मनी कॅन ड्राईव्ह धिस काइंड ऑफ समर्पण ज्याला आपण म्हणतो देशासाठी, राष्ट्रासाठी. त्यामुळे मला वाटतं की सरांच्या रूपाने एकदा इंडियन आर्मी आणि इंडियन डिफेन्स फोर्सेससाठी आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. This is a corporate event which we organize with this platform of cities. So as in our corporate, every project, every seminar need to be concluded with summary or closure report. So I am standing in front of you all people to make a summary or a closure report for today's event. Respected sir, respected Akash sir, respected Vaibhav sir, thanks for giving this opportunity to listen here, the great leader of Indian society, this Mr. General Manoj Pandey. Thank you sir for all your time today from your busy schedule. I also want to thank all you esteemed guests who has taken their weekend here and spent some time to listen to great leader of India, that is General Manoj Pandey sir. आज एक प्राऊड मोमेंट असा पण आहे की जसं आकाश सर म्हटले की ही इज एक्सपिरियंग लाईक अ एक्सटेंडेड फॅमिली, पण बिईंग अ डिफेन्स बॅकग्राऊंड पर्सन आज माझ्याच फॅमिलीमधला कोणीतरी एक प्रतिष्ठित व्यक्ती इथं बसलेला आहे आणि त्यांना फॅसिलिटेट करताना ॲज अ होस्ट मला जो एक आनंद मिळतो तो वेगळा आहे. लास्ट नॉट अ लिस्ट, आय वॉन्ट टू थँक्स ऑल टीम क्षितिज, स्पेसिफिकली Vaibhav Dange sir with his leadership. We are working with Vivek Garge, Abhijit Godbole, then Jeevan Talegaonkar, then Avinash Joshi, Rajkumar Mahajan, Jayavant Kulkarni, Sandeep Joshi, and all team of DIC. I am very thankful from the Kshitij
to giving this opportunity to host this program here, and especially to thanks to Mr. Akash, Colonel Akash Patil sir and Sonakshi to give all this wonderful event hosting here. Thank you for all your cooperation. Thank you, sir. Jai Hind.